अस्सलाम वालेकुम, नमस्ते दोस्तों। ज़ुबैर खान गोट चैनल के ऊपर आप सभी भाइयों का बहुत बहुत स्वागत है। तो दोस्तों, हमारे यूट्यूब चैनल के एक सब्सक्राइबर है जिन्होंने हमें कॉल किया था उनके गोट फार्म का वीडियो रिकॉर्ड करने के लिए। तो आज हम उनके पास आए हैं, तो देखते हैं उनके पास कौन कौन सी ब्रीड है, कौन से नस्ल में वो काम करते हैं और कौन कौन से गोट सेल करने के लिए। तो वीडियो को पूरा एंड तक ज़रूर देखें। भाऊ, तुमचं नाव काय? सजन जानराव. बरं, आपली लोकेशन सांगा. नेमकं आपण सध्या कुठं आहे? गावाचं वगैरे नाव सांगा, कुठे आहे आपली लोकेशन? शिवर बांगला. शिवर बांगला म्हणून इथं गाव आहे. जवळचं गाव आहे कोणतं आहे? वैजापूर. बरोबर ना? बरं, तुम्ही कधीपासून करताय भाऊ हे काम? हे आता सरासरी 8-10 वर्ष. 8-10 वर्ष झाले. तुम्ही शेळी पालन पण करता आणि बरोबर त्याच्या विकता पण, बरोबर ना? ट्रेडिंगचं बी काम करता आणि ब्रीडिंगचं पण काम करता, दोन्ही काम करता, बरोबर ना? तर मित्रांनो, बघू शकता यांच्याकडे सगळ्या काठेवाडी जातीच्या शेळ्या आहे आणि कमीत कमी एका वेळेस यांच्याकडं 100 ते 150 शेळ्या असतात, बरोबर ना भाऊ? बरोबर. बरं, एक मिनटं. तर मित्रांनो, मी तुम्हाला आहे ना एक 2 शेळ्या दाखवत आहे. त्यांची काच वगैरे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. चांगले दुधाला वगैरे चांगले शेळ्या आहे. 2 दाती 4 दाती ह्यांच्याकडे सगळे जितके शेळ्या आहेत तेवढे सगळे अवेलेबल आहे. जेवढे शेळ्या बघाल तुम्ही तेवढे सगळे शेळ्या अशाच प्रकारचे. हे बघा मित्रांनो, सगळ्या अशा प्रकारचे शेळ्या आहेत. दुधाला पण एक नंबर असतात शेळ्या. आणि शेळी पालनात हे उस्मानाबादीचं जसं ट्रेंड चालू आहे, ज्याप्रमाणे उस्मानाबादी शेळीचं लोक शेळी फार्ममध्ये वगैरे पालन करतात, कटिंगसाठी यूज करतात, त्याचप्रमाणे हे पण शेळ्या आहे. हे बघा मित्रांनो, तुम्ही हे शेळीची लांबी आणि रुंदी बघू शकता. लेंथ लाईनला एकदम चांगली शेळी आहे मित्रांनो. ही एक शेळी आहे. अशा प्रकारचे जास्त करून तुम्हाला शेळ्या भेटते मित्रांनो इथं. आहे बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता दुधाला पण एकदम चांगली शेळी येते आणि 4 दातचीच आहे अजून. तर मित्रांनो, बघू शकता आपण ही सध्या वेलेली शेळी आहे. हिने 3 करडे दिलेले आहे, त्यातले 2 बोकड आणि 1 पाट आहे. दुधाचं प्रमाण बघू शकता. सगळे असेच प्रकारचे चांगले हेल्दी गोट यांच्याकडे आहे. भाऊ, माझा एक प्रश्न आहे, मला तेवढं सांगा. तुम्ही जे शेळ्या आहे ते गाभणी शेळ्या आणि कटिंगच्या शेळ्या हे दोन्ही माल विकता का तुम्ही? हो. कटिंगला पण देता आणि गाभणी शेळ्या पण विकता ना? आपल्याकडं 2 दाती 4 दाती 6 दाती सगळे शेळ्या भेटतात ना भाऊ? सर्व. बरं, आपल्याकडे शेळींची किमती कशी आहे ते सांगा. आमच्याकडे शेळीची किमती सरासरी 14,000 पासून 20,000 पर्यंत. 14,000 16,000 18,000 20,000 जशी शेळी घेऊ, जशी दुधावर असेल, गाभण खाटी, त्या हिशोबाने तुमची किमती आहे, बरोबर ना? किमती कमी जास्त होतात ना आपल्याकडं, बरोबर ना? किलोवर आहे का डायरेक्ट नगावर आहे आपल्याकडं? आमच्याकडे नगावर भेटते. नगावर शेळ्या भेटतात. बरं. तो दोस्तों, आप देख सकते हो इस फार्मर के पास में जो है लोडेड फीमेल भी है और जो अभी 10 दिन 15 दिन पे जो बच्चे देने वाली लोडेड फीमेल है. तो हेल्दी और एक्टिव गोट. और अगर आपके पास ग्रेजिंग के लिए अच्छा एरिया है, आप ओपन में ग्रेजिंग करा सकते हो. तो उस्मानाबादी गोट जो है फार्मिंग के लिए जैसे यूज़ हो रही है, उससे अच्छी फ्रेंड्स ये काठियावाड़ी गोट है, क्योंकि इनमें ट्यून्स का रेशियो भी अच्छा है और ये दूध के लिए भी अच्छे है. तो बच्चों का वजन जो है वो अच्छा खासा मिल जाता है इसमें से. भाऊ, तुमचं ट्रान्सपोर्ट जे आहे ते ऑल ओव्हर इंडिया अवेलेबल आहे ना? सगळीकडे ट्रान्सपोर्ट करू शकता तुम्ही? तुमची स्वतःची गाडी वगैरे आहे? कोणकोणत्या बाजारात राहता तुम्ही? अंदरसूल, चाकण, लोणी, इकडं वडोद बाजारला पण असतात. औरंगाबाद जवळ 40 किलोमीटरला वडोद बाजार आहे. संगमनेरच्या 30 किलोमीटर लोणी बाजार आहे, बरोबर आहे. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा भाऊ. कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 8805 65 35 55. परत एकदा सांगा. 8805 65 35 55. बरं, व्हॉट्सअप नंबर पण हाच आहे का तुमचा? बरोबर. तुम्हाला सबस्क्रायबरनी कोणत्या वेळेस फोन केला तर तुम्ही बरोबर उत्तर द्याल त्यांना? म्हणजे तुमचा मोकळा वेळ कोणता असतो ते सांगा. 1 वाजेच्या नंतर कधी फोन केला? 1च्या नंतर, दुपारनंतर तुम्हाला फोन केल्यावर तुम्ही व्यवस्थित उत्तर द्याल, बरोबर? चालेल, ठीक आहे. ते आहे ते खरं दाखवून देते का? धरत नाही फक्त. मित्रांनो, ज्याप्रमाणे शेळी पालनामध्ये ना उस्मानाबादी फिमेलचा जसा क्रेज वाढतोय, त्यापेक्षा चांगले शेळी फार्मसाठी
आणि शेळी पालण्यासाठी हे काठेवाडी शेळ्या आहे, कारण यांचं दुधाचं प्रमाण पण चांगलं असतं, ह्यांचे करडांची वजन वाढ पण आपल्याला जास्त भेटते आणि ट्विन्स करड देण्याचं रेशिओ पण ह्यांच्यात जास्त आहे, म्हणजे हे जास्त प्रमाणात जुळे करडे देतात. गाभण शेळी ना भाऊ ही गाभणी शेळी. गाभण शेळी बघा, मी तुम्हाला ह्याचं स्ट्रक्चर दाखवतो. किती दाती भाऊ हे पाहिजे 2च दात शेळी. दाखव बरं, मला तुझ्यावर विश्वास बसत नाही त्याची तब्येत बघून. बघू शकता मित्रांनो, खरं बोलत होता तो. पहिल्या वेताला गाभण. पहिल्या वेताची शेळी आहे ही, 2 दाती. हे बघा, हे बघा, पहिल्या वेताला गाभण, पहिल्या वेताला गाभण. बरोबर आहे, बरोबर आहे, सगळी सारखी पाहून. ही वेलेली शेळी आहे. किती दाती भाऊ ही शेळी? 4 दात. बरं, 4 दातची शेळी मित्रांनो ही. पण दुधाचं प्रमाण बघा तुम्ही. दुधाचं प्रमाण याला 4 लिटर दूध आहे. हा बरोबर, दिवसाला. हे बघा मित्रांनो, दिवसाला 3.5 ते 4 लिटर दूध येईल. हे बघा मित्रांनो, ह्यांच्याकडे सगळी कमीत कमी 100 ते 150 शेळ्या एका वेळी सगळे उपलब्ध आहे. जवळ नजर जाईल तवर तुम्ही बघू शकता सगळे इथं काठेवाडी शेळ्या आहे. हा त्यांचा हा चारण्याचा आहे, ह्यांचं शेत आहे, हे शेळी पालन पण करतात. तुमचं नाव काय सांगितलं? नाव सांगा मला. भाऊसाहेब कचरू गायकवाड, राहणार शूर, तालुका वैजापूर, जिल्हा संभाजीनगर. बरं, तुमचा मोबाईल नंबर द्या बरं मला. एक मिनिट थांबा. 96 57 76 41 47. परत एकदा बोला मोबाईल नंबर. 96 57 76 41 47. व्हॉट्सअप नंबर पण हाच आहे का? हा, व्हॉट्सअप नंबर. बरं बरं. समजा गाबणे आपल्याकडे गाबण्या बाकऱ्या सुद्धा आहे समजा. गाभणे शेळ्या पण आहे तुमच्याकडे, म्हणजे ते जवळ जाणायला आलेले 4 महिन्याचे 3.5 8 दिवसामध्ये शेळी जाणारी समजा. हां बरोबर बरोबर. आता ही कमीत कमी 2 पिल्ला देणारी बकरी समजा. 2 करडे देणारी शेळी. तर याची पण शेतकऱ्याला समजा बकरी पालन केलं खूप फायद्याचं आहे समजा. गाभणी शेळ्या पण देते तुम्ही, जवळच्या गाभणी झालेल्या 2 दात 4 दात 6 दात सगळे शेळ्या असतात आमच्याकडे. शेळ्या भरपूर आहे, त्याच्यामुळे मग आम्ही उत्पन्न जास्त घेतो ना. बरोबर. त्याच्यामुळे म्हणजे अशातली शेळी ही मामा ही कितीपर्यंत बसेल आपल्याला? ही शेळी जर म्हणलं तुम्हाला समजा